Hi. 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 Namaste. We're here at this festival in beautiful, beautiful India here. And I'm with all of my friends. And I'm so grateful and I'm so thankful for all of the Indians because of the beautiful spirituality that you bring to the world. So namaste and have a great day. Okay. Thank you, Madam Ji. You're welcome. Welcome. Madam Ji. Bhagwan. Photo, excuse me. Linda, stand right there. Bhagwan ki jai. Hi. Please, your name. Hi. Hi, children. Chat. Your chat. Right. नमस्कार मित्रांनो, आपण असणाऱ्या गंगोत्री धाम करून आल्यानंतर उत्तर काशी म्हणून विश्वेश्वराचं मंदिर खूप सुंदर आहे. या ठिकाणी असणारी ही झुळझुळ वाहणारी गंगा आणि हे असं निसर्गानं रटलेलं निसर्गाची चादर हिरवीगार असं असणारे एकंदरीत हे पर्यटन स्थळावर आज रात्री आपण मुक्काम केला. या ठिकाणी आपण असणाऱ्या अगदी नदीच्या काठावर असणारं हे स्थळ होतं आपलं आणि हे मुक्काम करून आपण या ठिकाणी आनंद रात्री झोपण्याची या ठिकाणी आपली व्यवस्था होती मित्रांनो. आणि अगदी नदीच्या काठाला गंगा नदीचं असणारे पाणी झुळझुळ बघा, नदीच्या पाण्याचा खळखळाट कसा पद्धतीनं वाहतोय हे असणारं ही गंगा नदी आणि गंगा नदीच्या काठाला आपण रात्रीचा मुक्काम केलेला आहे. आणि इथं असणाऱ्या उत्तर काशी या ठिकाणी विश्वेश्वर जशी दक्षिण काशी तशी असणारी आपल्या पंढरपूरला म्हटलं जातं त्याच पद्धतीनं काशी विश्वेश्वराचं मंदिर असणाऱ्या काशी या ठिकाणी आणि जिकडं उत्तर काशी म्हणून ज्या काशीची ओळख आहे इथंही विश्वेश्वराचं इथंही कर्णिका घाट आहे. अशी एकंदरीत या असणाऱ्या काशीबद्दलचा आपण हा व्हिडिओ सुंदर असा केलेला आहे की नदीचं वाहणारं पाणी हा नदीचा. आणि इथं आपण सध्या या रूममध्ये होतो. आता आपण रूम सोडतोय. ही आपली 15 नंबरची रूम होती आणि आपण सगळेजण जाऊन आता जे उत्तर काशीमधल्या विश्वेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी त्या दिशेनं चाललेलं आहे मित्रांनो. हे गंगा नदीचं सुंदर इथं बघा, लोक इथं थोडी नदीच्या काठाला असणारी जी आपल्या भागात पंढरपूर भागात मळई म्हणतात आणि इकडं हिला असं पद्धतीनं ही मळई आणि इथं शेती करण्याची पद्धत बघा. त्या मळई इथं तुरी पेरलेल्या आहेत, काही ठिकाणी भोपळे आहेत, अशा अनेक अशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या. निश्चित तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, आपला वादळवाट 5577 चॅनलला सबस्क्राईबर करा नसाल तर. असे सुंदर व्हिडिओ त्या ठिकाणी गंगेच्या काठाचं पाण्याचं सुंदर असा आवाज, मधुर असा आवाज असतो, खळखळाट जी म्हणतो पाण्याचा आपण जे खळखळाट शब्द आहे त्या ठिकाणी नक्की. धन्यवाद मित्रांनो. हे असणारे आपण गंगोत्रीचा जिथं उगम आहे त्या ठिकाणावर आलेलो आहे आणि गंगा नदीचं या ठिकाणी देवाचं दर्शन आपल्याला घरी आता 2 मिनिटात दर्शन रांग बंद होते, देऊळ बंद व्हायला लागलेलं आहे. हे असणाऱ्या गंगा मातेचं मंदिर इथं फोटो घ्यायला खरं तर मनाई आहे, तरी पण आपण फोटो घेतोय. तरी पण आपल्या भक्तांसाठी गंगोत्रीचं हे असणारं
वर असणारा बर्फ आणि हे असणाऱ्या गंगोत्री धामाची असणारी एकंदरीत सगळी माहिती आणि गंगेचं आपल्याला घरी बसून दर्शन झालेलं आहे. जिथं गंगा नदीचा उगम पावला तिथं आपल्याला असणारं दर्शन घ्यायला मिळालेलं आहे. आणि गंगा नदीचा जिथं उगम पावला हे असणारे गंगा नदी आणि वर असणारे हिमालयातून बर्फाचं पाणी तयार होऊन हे असणारा बर्फ बघू शकताय आपण. हे गंगाचं मंदिर हे असणारे गंगोत्री जिथं गंगा नदीचा उगम पावला त्या गंगोत्री मातेचं मंदिर या ठिकाणी आहे. गंगोत्री माता आणि इथं शिवालय आहे. तिथं भगवान शंकराचं असणारं सुंदर असं छोटंसं मंदिर या ठिकाणी बघू शकताय. आणि हे सगळं एकंदरीत आपण आता दर्शन घेऊन आपण आपल्या परत केदारनाथच्या दिशेनं वाटचाल करायला लागलेलं आहे. पवित्र धाम असणाऱ्या गंगोत्री दर्शन घेऊन ते असणारं आपण मंदिर बघू शकताय. गंगोत्री धामाचं दर्शन या ठिकाणी सुख शांतीने गंगोत्री बाजारपेठ या ठिकाणी बघू शकताय. या ठिकाणी गंगेची बाजारपेठ हे सजलेली गंगाची बाजारपेठ बघू शकताय. बाजारपेठेत असणारं या ठिकाणी काय काय मिळतंय बघू शकताय आपण या व्हिडिओमध्ये. आणि या ठिकाणी आपण